लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणजे वर्षा ठाकूर घुगे. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील प्रशासनात तर आई शिक्षण क्षेत्रात कार्यरत होत्या. त्या 4थी पर्यंत छत्रपती संभाजीनगर येथील बाल ज्ञान मंदिर शाळेत तसेच 10वी पर्यंत सरस्वती भवन प्रशाला येथे शिक्षण घेत होत्या. पुन्हा 12वीत कला शाखेत त्यांनी मराठवाड्यातून 2रा क्रमांक मिळवला. त्यानंतर त्या भोसला मिलिटरी कॉलेज नाशिक येथेही शिक्षणासाठी गेल्या. त्यांना बेस्ट कॅडेट हा पुरस्कारही देण्यात आला. MPSC क्लासमध्ये त्यांची भेट गणेश घुगे यांच्याशी झाली. त्यावेळी ते इंजिनिअरिंग करत होते. गणेश सरांनी वर्षा मॅडमना परीक्षेबाबत मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले. या दोघांची मैत्री पुढे विवाहात रूपांतरित झाली. सध्या या दाम्पत्याला 2 मुली आहेत. विशेष म्हणजे वर्षा मॅडम पहिल्याच प्रयत्नात SDO म्हणून निवडल्या गेल्या आणि त्यांची पहिली नियुक्ती पैठण येथे झाली. त्या IAS 2011 बॅचच्या महाराष्ट्र कॅडरमधील अधिकारी आहेत. पूर्वी नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जालना जिल्ह्यात उपनिवडणूक अधिकारी आणि बालकामगार प्रकल्पाच्या प्रमुख अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. पुन्हा आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि नंतर महाराष्ट्र हाऊसिंग अथॉरिटीमध्ये अतिरिक्त कलेक्टर आणि प्रमुख अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. वर्षा मॅडम यांनी माझी मुलगी माझा अभिमान हा उपक्रम सुरू केला. या मोहिमेमध्ये घरांच्या नावफलकांवर मुलींची किंवा पत्नींची नावेही जोडण्याचा आग्रह करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत 5 ते 6 लाख नावफलक बदलण्यात आले, ज्यामुळे महिलांचा आर्थिक व कायदेशीर ओळखीत सहभाग वाढू शकला. वर्षा मॅडम यांना बेस्ट रेव्हेन्यू ऑफिसर, उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार, बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर, कला दर्पण पुरस्कार, उत्कृष्ट अपर जिल्हाधिकारी असे अनेक सन्मान मिळाले आहेत. कोविड काळात त्यांना कोविड वॉरियर म्हणून देखील गौरविण्यात आले. महिलांना कायदेशीर अधिकार आणि आर्थिक स्वातंत्र्य देणे हेच त्यांचे प्रमुख ध्येय आहे. काही व्यक्ती पदामुळे मोठ्या होत नाहीत, तर त्यांच्या माणुसकीमुळे त्या प्रत्येकाच्या मनात कायमच्या घर करून राहतात. लातूर जिल्ह्याच्या इतिहासात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील आणि विद्यार्थ्यांच्या हृदयात आशेचा दिवा पेटवणाऱ्या माननीय वर्षा ठाकूर घुगे मॅडम. प्रशासनात असूनही त्यांनी कधीही माणुसकीचा हात सोडला नाही. प्रत्येकाशी आपुलकीने वागून त्यांनी एक नातं जपलं, जे आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे. त्यांची बदली झाली असली तरी त्यांनी दिलेली प्रेरणा, त्यांचे शब्द आणि त्यांची शिकवण आपल्याला नेहमीच पुढे जाण्याची दिशा दाखवत राहील. आज आपण ऐकणार आहोत विद्यार्थ्यांच्या मनाला स्पर्श करणारे त्यांचे ते प्रेरणादायी शब्द. मिळालं पाहिजे. मग ते स्विमिंग असेल, पायरिंग असेल, हॉर्स रायडिंग असू शकेल, अकॅडमिक्स असेल. कारण फक्त करिअर करताना एक अभ्यास किंवा अभ्यासपूर्ण मार्क्स किती मिळाले एवढंच महत्त्वाचं नसतं, तर तो अखंड व्यक्तिमत्व विकासाचा एक प्रवास असतो. मुलांना या ठिकाणी म्हणजे खरं तर संस्थेला सांगताना इथे पालक वर्ग पण बसला आहे आणि मुलं पण बसले. मला मुलांना आणि पालकांना सांगावंसं वाटेल, पहिले पालकांना सांगावंसं वाटेल की मला आठवतं मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मला गणित फारसं आवडलं नव्हतं आणि माझ्या आईवडिलांनी माझ्या स्वातंत्र्याचा रिस्पेक्ट केला आणि 10वी नंतर मला कला शाखा निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि म्हणून मी आज इकडे IAS ऑफिसर म्हणून या ठिकाणी आहे. मी कधीच कुठल्या रॅट रेसमध्ये मला आठवत नाही. 5वी मी मराठवाड्याची आहे, छत्रपती संभाजीनगरच्या मातीतली आहे आणि मला त्याचा रास्त अभिमान आहे की मी मराठवाड्यातली आहे. पण याचबरोबर जेव्हा मी शाळेत शिक्षण घेत होते तेव्हा मुंबई पुण्याच्या तुलनेमध्ये मराठवाड्यातल्या मुलांना फॅसिलिटीज कमी मिळतात. मुळात खूप हुशार असलेले आपण सर्वजण डॉक्युमेंटेशन आणि प्रेझेंटेशनमध्ये कुठेतरी कमी पडतो आणि इंग्रजीचं एक त्या ठिकाणी असलेला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आपल्याला पुढे नेण्यासाठी मार्ग ठरतो. मी सुद्धा त्याला अपवाद नव्हते. 5वी पर्यंत मी मराठी मीडियममध्ये होते आणि माझ्या आईला एकदम वाटलं की अरे नाही, पुढचा प्रवास थोडं इंग्रजी आलं पाहिजे आणि म्हणून मला तिने सेमी इंग्लिशमध्ये टाकून दिलं. आणि मी मुलांना सांगू इच्छिते की मला 6 महिने काय शिकवतायत काहीच कळत नव्हतं.
आणि इंग्रजीतलं मराठीमध्ये मी वहीत लिहायचे आणि ते वाचून दाखवायचे पूर्ण रट्टा मारून आणि शिक्षकांना वाटायचं की माझं इंग्रजी चांगलं आहे. पण हे खूप काळ चाललं नाही. त्यानंतर मला लक्षात आलं की मला या मुलांमध्ये स्पर्धा करायची असेल तर मला जास्त परिश्रम करावे लागतील आणि त्याच्यानंतर मग ग्रॅमॅटिकल, मग ते तरखडकर भाषांतर, त्यावेळेस 1, 2, 3 पार्ट्स होते. कॉन्व्हेंटचे एक टीचर होत्या ज्यांच्याकडे मी जास्त श्रम घेतले आणि इंग्रजीवर प्रभुत्व करण्याचा प्रयत्न केला. मला अजूनही आठवतं की मी मुद्दामून माझे उदाहरण देण्याचा प्रयत्न करते. मला या ठिकाणच्या शिक्षकांना आणि पालकांना हे सांगावंसं वाटेल, वुमन एम्पॉवरमेंटमधला अतिशय सुंदर असं या ठिकाणी परफॉर्मन्स दिला गेला. पण माझे तुम्हाला एक सजेशन आहे की मुलांना हे तर दाखवाच, पण आपल्या आजूबाजूला असलेले त्यांना रिलेट होणाऱ्या सक्सेसफुल लोकांना त्या ठिकाणी आणा. मग त्यांना वाटेल अरे हे होऊ शकतात तर मी पण होऊ शकतो, अरे हे या क्षेत्रामध्ये जाऊ शकतात, यांचं घर तर याच बाजूला आहे आणि तरी हे क्रिकेटमध्ये यांनी प्रावीण्य केलं, चेसमध्ये गेले, इथली IAS ऑफिसर झाले, हे एम्समध्ये मेडिकलला ॲडमिशन मिळाले. मला वाटतं त्या गोष्टी मुलांना, पालकांना जास्त रिलेट होतात आणि म्हणून तुमच्या करिक्युलमचा तो पार्ट एक करता आला तर मला वाटतं तो जास्त चांगल्या रीतीने प्रभावी ठरू शकेल. पालकांना सांगावंसं वाटतं मोबाईल का जमाना आहे, पण आज ऑस्ट्रेलियासारखे देश मोबाईलवर बंदी टाकतायत आणि आपण पालक म्हणून मला तर कधी कधी भीती वाटते की पालकच मुलांना घाबरतायत. आपण कंटिन्यूस विचार करतो की याला काय वाटेल, त्याला काय. आपल्याला एक संस्कारशील पिढी घडवायची आहे. आपण बघतो बेल वाजल्यानंतर आई वडील पळत जातात, पण TV बघत असलेला मुलगा सोफ्यावर तसाच बसलेला असतो. म्हातारे आजी आजोबा असतात कारण त्यांना हे चुका दाखवायला एकुलते एक मुलं आहेत, 2 मुलं आहेत. त्यामुळे आपण कुठेतरी सांगण्यासाठी किंवा आपल्याकडे कमी वेळ असल्यामुळे या छोट्या छोट्या मूल्यारधित गोष्टी ज्या आहेत, छोट्या छोट्या व्हॅल्यूज आहेत, मला असं वाटतं त्यासुद्धा अकॅडमिक्स बरोबर आपण, कारण घर ही सुद्धा एक संस्था आहे. नुसती शैक्षणिक संस्था तर महत्त्वाची आहे. मला जर विचारलं तर मला शाळेतले शिक्षकच आठवतात, कॉलेजमधले शिक्षक लवकर आठवत नाही. कारण शाळेतल्या शिक्षकांचा एक जिव्हाळा आणि बॉन्डिंग तुमची वेगळी असते. मी एक मिलिटरी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. 11वी 12वी नंतर मी भोसला मिलिटरी कॉलेजला गेले आणि तिथे सुद्धा मला अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. म्हणून मुलांना मी सांगते आणि पालकांना सुद्धा, त्यांना जे आवडतं ते करू द्या. 100% ज्यामध्ये आवडतं त्या क्षेत्रात जर टाकलं. माझ्या आईवडिलांना माहीत नव्हतं. 10वी नंतर कला शाखेमध्ये मी गेल्यानंतर एकतर मी आता सक्सेसफुल म्हणून आले किंवा मी IAS ऑफिसर झाले नसते तर मी या प्लॅटफॉर्मवर नसते. पण मी तुम्हाला बॅट मारून सांगू शकते की आयुष्याच्या लाईफ लेसन्समध्ये मी कमी पडले नसते आणि माझा B प्लॅन तयार होता. मी आज हायकोर्टमध्ये क्राईममध्ये प्रॅक्टिस करताना तुम्हाला दिसली असते. म्हणजे एक मेडिकल किंवा इंजिनिअरिंग किंवा IAS ऑफिसर होणं हे ड्रीम जेवढं महत्त्वाचं आपण त्यांना सांगतो तेवढ्याच ताकदीने त्यांना B प्लॅन पण देता आला पाहिजे. कारण जेव्हा मी बघते 99% मुलं जातात, पण जे सक्सेसफुल होत नाहीत त्यांच्यातला कॉन्फिडन्स जेव्हा जातो तेव्हा त्यांचा एकट्याचा कॉन्फिडन्स जात नसतो, त्यांच्या पूर्ण फॅमिलीचा कॉन्फिडन्स जात असतो. आणि म्हणून माझी अपेक्षा आहे माझं, कारण लातूर पॅटर्न आपण म्हटलं, मी आत्ता सहज विचारलं 5 मुली आल्या काय व्हायचं, त्यापैकी 4 जणी म्हटल्या डॉक्टर व्हायचंय. एकच मुलगी म्हटली की मला UPSC व्हायचंय. मेरी मी बाजूला असल्यामुळे म्हटली असेल, पण डॉक्टर होणं निश्चित चांगलं आहे. लातूरमधली तर आपली इतके मुलं आपले मेडिकलमध्ये जातात ज्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. पण सगळेच डॉक्टर होऊ शकत नाही, सगळेच इंजिनियर होऊ शकत नाही. आपण तारे जमीन पर पिक्चर सगळ्यांनीच पाहिला आहे. म्हणून मला असं वाटतं आज खूप फोकस आहे, वेगवेगळ्या गोष्टी ओपन अप झालेल्या आहेत. मुलांना नाचू द्या. आज जेव्हा ते लहान लहान मुलं पांढऱ्या शुभ्र फ्रॉकमध्ये इकडून तिकडून पळत होते तेव्हा मला माझं मन अचानकपणे मी विचार करायला लागले की खरंच या मुलांचा जो लहानपण आहे हे कुठेतरी आता हरवत आहे. जे लहानपण तुम्ही आम्ही म्हणजे उपभोगलं आहे ते या मुलांना मिळत नाही. इंडोनेशियासारखा देश आपल्यासोबतच स्वतंत्र झाला, पण त्याचं GDP जास्त आहे कारण त्यांनी एज्युकेशन इज अ कॅरेक्टर सिस्टम, कॅरेक्टरला महत्त्व दिलं.
त्यांची एज्युकेशन ही कॅरेक्टरच्या भोवती फिरत आली आणि म्हणून ते त्या ठिकाणी जास्त प्रगतशील म्हणून पुढे गेले. आज आपण जर बघितलं तर निश्चित मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये काही गोष्ट राष्ट्र पुढे असू शकते, पण आज फॅमिलीचं जर आपण बघितला तर आपण विचार केला पाहिजे की माझ्या घरात किती संपत्ती आहे किंवा माझ्या घरात किती कार आहेत, किती माझे मुलं किती मोठ्या पोस्टवर आहेत, याहीपेक्षा माझं कुटुंब आनंदी किती आहे हे मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. आणि हा इंडेक्स जर आपण आपल्या आयुष्यात लहानपणापासून ठेवला तर आज भूतानसारखा छोटा राष्ट्र हा हॅपीनेस इंडेक्समध्ये सगळ्यात पुढे आहे आणि त्यांचा हॅपीनेस इंडेक्स हा सगळ्यात म्हणजे पूर्ण राष्ट्रामध्ये दुसऱ्यांना प्रेरणादायी आहे. ही छोटी छोटी उदाहरणं ही यासाठी देते की जेव्हा मी पण एका मुलीची आहे, 2 मुलींची आई आहे आणि माझी पण मुलगी यावर्षी 10वीला आहे. जेव्हा कॉपीमुक्त याच्यामध्ये आजच मी बाईट देत होते आणि सगळ्यांना व्यासपीठावरनं सांगत होते की कॉपीमुक्त जर एक जिल्हा करायचा असेल, कॉपीमुक्त अभियान करायचं असेल तर त्यावेळेस मी त्यांना सगळ्यांना एक उदाहरण दिलं की जेव्हा मी 10वीत पेपर लिहित होते ना, एक विद्यार्थिनी म्हणून आणि आजूबाजूचे मुलं मुली कॉपी करत होते ना, तेव्हा माझी तळपायाची आग मस्तकाला भिडत होती, कारण मी आठवून लिहित होते आणि बाजूला कुठेतरी चिठ्ठ्या पडत होत्या. मग त्यावेळेस मी माझ्या आईला विचारलं की मी अभ्यास का करायचा, इतक्या सोप्या गोष्टी आहेत. तर तेव्हा माझ्या आईने मला उत्तर दिलं आहे की कॉपी करून 10वी आणि 12वी बेटा नीट पास होऊ शकतात, पण आयुष्याच्या यशामध्ये उंच शिखर हे तेच गाठू शकतात जे कष्टाने आणि शॉर्टकट न घेता जाऊ शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आता 10वी 12वीच्या परीक्षा आल्यात आणि जिल्हाधिकारी म्हटलं तर कुठलंही व्यासपीठ दिसलं तर काहीतरी उपदेश दिल्याशिवाय जाता येत नाही. आपण सगळेजण जिल्ह्याला कॉपीमुक्त जिल्हा आणि या ठिकाणी कुठल्याही संस्थेमध्ये कॉपी होणार नाही यासाठी आपण सगळेजण मला वाटतं प्रतिज्ञा घेऊया जाता, कारण इतके सुंदर परफॉर्मन्स आहेत आणि इतके मागे इतका उत्साह आहे जो मला जास्त ऐकू येतोय. आणि समोर बसलेले तुम्ही सुद्धा एक पालक म्हणून, एक आई म्हणून मी समजू शकते की आपल्या मुलाचा परफॉर्मन्स बघण्यासाठी आपण किती उत्सुक असतो. जाता जाता एकच सांगावंसं वाटेल, वुमन एम्पॉवरमेंटची थीम दिली होती. आपल्या जिल्ह्यामध्ये मी सुद्धा एक छोटा ड्राईव्ह सुरू केला आहे, माझी मुलगी माझा अभिमान. आपल्या घरावर पाटी ही आपल्या घरातील कर्त्या पुरुषाची असते, ती खूप अभिमानाची बाब आहे. पण एकच विनंती आहे, माझा सूचना आहे की त्या घरातली जी महिला असेल, मग ती आई असेल, मुलगी असेल, तिची पण पाटी त्या पुरुषाच्या पाठीच्या बाजूला नक्की लावा आणि तिचा सन्मान करा. माझी मुलगी माझा अभियान हा लातूर जिल्ह्यासाठी, या लातूर जिल्ह्यातून निघालेली प्रेरणा इतरांना जास्त प्रेरक होईल. आणि आज माझ्या 5 मुली थाटामध्ये इकडे बक्षीस घ्यायला आल्या आणि ज्या ताठ मानेने चालत होत्या, अशा अनेक मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतील. मला वाटतं शाळेचा रिपोर्ट पण मुलांनी वाचला, खूप छान रिपोर्ट वाचला आणि ही कल्पकता पण मला आवडली. आणि शेवटी ते म्हटले की अभी तो शुरुआत हुई है, अभी तो बहुत इम्तिहान बाकी है. पण मी त्यांना सांगेल की घाबरू नका, स्काय इज द लिमिट फॉर यू अँड इफ यू हॅव पोटेन्शियल देन यू कॅन रीच एनी स्टार अँड यू कॅन कमांड एनी स्टार. त्यामुळे आयुष्यामध्ये या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, संवेदनशील मन आणि संवेदनशील संस्कार हा आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा गाभा आहे. जी व्यक्ती रस्त्यावर ॲक्सिडेंट झालेला बघून गाडीतून पुढे जात असेल ती व्यक्ती संवेदनशील नाही, ती प्रोफेशनल आहे. आणि जर अशी संवेदनशील पिढी आपण तयार करत असू, असंवेदनशील पिढी तयार करत असू, तर आपल्याला हक्क नाही पुढच्या पिढीला आपली लिगसी आपण चांगल्या रीतीने देऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये, या सगळ्या स्पर्धात्मक जगामध्ये एक गोष्ट शिक्षक, पालक आणि या संस्था एक गोष्ट शिकवायला विसरू नका, ती म्हणजे माणुसकीचं नातं. Humanity is the best degree in the world rather than engineer, IAS officer and any other officer.
आणि ती कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये मिळत नाही, ती आपल्याला जात्यात शिकवावी लागते, ती त्यांच्यामध्ये आपल्याला वृद्धिंगत करावी लागते. इतका सुंदर मौसम आहे, ॲम्बियन्स आहे आणि खरंच शाळेचं एक खूप सुंदर त्यांनी मेहनत घेतली आहे. मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करते, शुभेच्छा देते आणि आपल्या यशस्वीतेसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन यातील अनेक मुलं मुली या फोरमवर यशस्वी म्हणून पुढे येतील आणि या शाळेच्या म्हणजे शिरपेचात मानाचा तुराक होतील ही अपेक्षा बाळगून माझा संवाद संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. Hello. Give a big round of applause, everyone. Ma'am, your words were truly inspiring and filled with wisdom. The clarity of your thoughts, the depth of your insights, and the motivation you instilled in us reflect your dynamic leadership. Your speech was not just a message, but a guiding light, encouraging us to strive for excellence and contribute meaningfully